मित्रांनो, अजून कारखाना तर चालू नाही झालेत, पण हे जे बांबू लागलेले दिसत आहेत ना, हा जो मंडप दिसतोय ना, ही खरं तर एक चांगल्या गोष्टीची म्हणजे बोलतात ना चाहूल आहे, सुरुवात आहे. कारण आमच्यासाठी हे जेव्हा बांबू पडलेले असतात ना, तेव्हा सगळं वातावरण चेंज होऊन जातं. म्हणजे सगळ्यांना पहिला पाऊस चालू होतो, त्याच्यानंतर मग सगळ्यांना ओढ लागते ती गणपतीची. आणि हे जेव्हा असं बघतो ना आम्ही, तेव्हा त्या गोष्टीची सुरुवात होऊन जाते. काय रे, तू तर लालबागमध्ये राहतोस. तो बघतोय, रोज येतो, रोज बघतो, रोज एक अपडेट असतो. आता कुठपर्यंत आलंय, झाले. कुठपर्यंत आलंय, कुठपर्यंत आलंय. कधी ती एक पहिली मूर्ती अशी ते तयार करतील आणि कधी आम्ही रोज येऊ जेवल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 25मध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे शूटला. तर एक छोटंसं शूट आहे, तर आपल्याला मुंबईला जायचं आहे. तर संध्याकाळी जायचं आहे, पण आत्ता तोपर्यंत आपल्याली जे काही राहिलेली कामं आहेत, जसं की काल टीजरचा मी लाईनअप केला आहे, आता त्याला CC करायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता करायच्या आहेत 3 वाजेपर्यंत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करूया. आणि आत्ताच जस्ट फ्रेश होऊन आलो आहे, सकाळी लवकर उठलो आहे. तर आपण पटकन जाऊया, पूजा करूया आणि भेटूया आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, हे जे आहे हे व्लॉगचं फुटेज आहे. गाणं नाही ऐकू शकत कारण कॉपीराईट लागतात. व्लॉगचं फुटेज आपलं रेडी, आता एक्सपोर्ट करायचं आणि DaVinciवर आपल्याला CC करायचं आहे. तर मी तुम्हाला एका फुटेजचा रिझल्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण फोनमध्ये त्याचे कलर्स व्यवस्थित दिसत नाही. तर मित्रांनो, आत्ता आपण निघालो आहे जिथे आपल्याला जायचं, आपल्याला लोअर परेलला जायचं आहे. तर आता आपण वाजलेत 4:30. तर निघूया पटकन, 6 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. फटे लेट झाला आहे बाई. मी तरी काय करणार, त्यांनी ॲड्रेसच नव्हता पाठवला. ॲड्रेस नाही पाठवला तर निघू कसा, जाऊ कुठे. आता जाऊया आपण, रिक्षात पण वेळ लागेल. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे करी रोडला. दर्शन येतो आहे घ्यायला, दर्शनसोबत आपण पुढे जाणार आहे. टाईम भेटला तर सागरला भेटून जाऊया पुढे. लालबागमध्ये आलो आहे खूप दिवसातून, तर भेटून जाऊया त्याला, बघूया, लेट अस सी. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर, कोको रेस्टॉरंट. दर्शन गाडी लावायला गेला आहे. केसाची तर फार वाट लागली. कसं होणार आहे काय माहिती, अवतार झाला आहे पूर्ण. एवढा लांबून प्रवास करून आलो. डोंबिवलीला गेल्यापासून माझं पहिलंच शूट आहे. तर बघू आता कोको रेस्टॉरंटमध्ये कोण भेटतंय. काय रे, कशाला आलाय? हां, कशाला आलायस? आलो आहे तुझं काम सोपं करायला. आपलं शूट होतं की ऑक्शन चालू आहे आणि त्याच्या रील्स वगैरे बनवायच्या होत्या, तर त्याच्यासाठी आपल्याला शूट होतं.
वर्कशॉप. परेल वर्कशॉप. कशी दिवस कशी जागा. स्वर्गाचा दरवाजा उघडलाय. स्वर्गाचा दरवाजा उघडलाय. दिवसात स्वर्ग लालबाग परळमध्ये. लवकरच आता आगमन वगैरे आता पाठपूजन तर चालू होती. सगळ्यांना उत्सुकता लागली आहे कधी पाठपूजन चालू होत आहे. ते सगळ्याचे दिवस चालू झाले. मित्रांनो, अजून कारखाना तर चालू नाही झालेत, पण हे जे बांबू लागलेले दिसत आहेत ना, हा जो मंडप दिसतोय ना, ही खरं तर एक चांगल्या गोष्टीची म्हणजे बोलतात ना चाहूल आहे, सुरुवात आहे. कारण आमच्यासाठी हे जेव्हा बांबू पडलेले असतात ना, तेव्हा सगळं वातावरण चेंज होऊन जातं. म्हणजे सगळ्यांना पहिला पाऊस चालू होतो, त्याच्यानंतरनं मग सगळ्यांना ओढ लागते ती गणपतीची. आणि हे जेव्हा असं बघतो ना आम्ही, तेव्हा त्या गोष्टीची सुरुवात होऊन जाते. काय रे, ते तर आहे. तू तर लालबागमध्ये राहतोस. तो बघतोय, रोज येतो, रोज बघतो, रोज एक अपडेट असतो. आता वरचे कुठपर्यंत लोकं आलंय, झाले. कुठपर्यंत आलंय, कुठपर्यंत आलंय. कधी ती एक पहिली मूर्ती अशी ते तयार करतील आणि कधी आम्ही रोज येऊ. जेवल्यानंतर पहिला इकडे येणार राऊंड मारायला. नंतर येत्या काही महिन्यातच ह्याचं सगळं चित्र बदललेलं असेल. ढोल ताशा सगळ्याच गोष्टी. ही बांबू त्याच गोष्टीची एक निशाणी आहे. हा मंडप आता एवढं खाली दिसतंय, नंतर इथे उभं राहायला जागा नसते. आता बघून घ्या. हा मागचा गेट आहे. जेव्हा जेव्हा सोडत नाही समोरून, तेव्हा हा मागून आम्ही येतो. फक्त लालबाग परळवाले येऊ शकतात या गेटमध्ये. VIP आहे. मागच्या गेटने यावं लागतं. तो तिकडे समोरचा गेट आहे, मेन एंट्रन्स, तो तिकडून येतो. हा गाईज, तयारीला लागा, पाप्पा येतोय. 2026ची पहिली भेट काय परेल वर्कशॉपला. हो, सुख भेटतं बाई ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना. सुख आहे. गणपती बाप्पा येणार की तोच जल्लोष. कुणाचं 100वं वर्ष, कुणाचं काय, कुणाचं काय. सगळी भांडणं, सगळं डोक्यातला वैताग, त्रास विसरून फक्त एन्जॉय. फक्त आणि फक्त बाप्पासाठी एन्जॉय. मजा वेगळीच असते ती. त्या 10 दिवसाची मजा. 10 दिवस असतात बाप्पा, पण त्याची तयारी 101 दिवस बाकी आहे. आधीपासूनच चालू आहे. सगळी मुंबई पूर्ण एक्सायटेड आहे की भाई आता कुठल्या मंडळाचा मूर्ती कशी असणार. 106 दिवस बाकी आहेत. 106 दिवस बाकी आहे. कुठल्या मंडळाची मूर्ती कशी असणार, कुणाला कसं बघायला भेटणार, कुणाचं डेकोरेशन काय असणार. काय काय मंडळांनी तर मोठमोठ्या मंडळाच्या हालचाली पण चालू झाल्या असतील. मित्रांनो, फायनली आपल्याला सागर भेटलाय. हाय सगळ्यांना. खूप दिवसातून. हो, बऱ्याच दिवसांनी आलाय. XG ब्लॉगर आमचा सार्थक गोने. खूप बरं वाटलं आमच्या मित्राला भेटून. खूप दिवसांनी भेट जाते. आता एकदम भयानक काहीतरी होणार आहे. तुफान येणार आहे ना आज. तात्या विंचू.